काय? एक 35 वर्ष झालं विकास इथं काहीच नाही. गटर नाही, पाणी नाही, पाईपा टाकल्यात 2-2 फुटावरती घेतल्यात पाईपा. गाड्यांना नडत असतील ना ह्या पाईपा. आमच्या गाड्यांना फोर व्हीलर नडते. दोनदा चेंबर फुटलेला आहे त्याच्यामुळे पडले तेव्हा अजून मिळाले नाही. घरं पडले मिळालीच नाही. मिळाले नाही त्याची फोटो काढून नेले, पंचनामा झाले. अजून का पडलं कशामुळे? हे पावसाने पावसाने पडले. हा. पंचनामा झाला का तलाठी? सगळे आले गेले, पंचनामा झालं सगळं. मोबदला काय मिळालं नाही? काही नाही अजून. मग ही पुढारी बघतात का, लक्ष देतात का पुढारी? काय नाही आश्वासन. त्याला मोठ्या प्रमाणात निवडणुकीची रणधुमाळी दिसून येते ना. आता आपण पोहोचलो आहे सातारा जिल्ह्यातील संवेदनशील तालुका म्हणजे फलटण, आणि या फलटण नगर परिषदेची निवडणूक होऊ घातली. 20 तारखेला मतदान आहे. आपल्याबरोबर काही इथले ग्रामस्थ आहेत. सोमवार पेठेमध्ये आता आपण पोहोचलो आहे आणि दस्तूर खुद्द जाणून घेणार आहोत की इथल्या नागरिकांचा कल कोणाच्या बाजूने आहे आणि काय वाटतं, फलटणचा विकास झाला का, आणि याच माध्यमातून आपण थेट नागरिकांशी वार्तालाप करणार आहोत. नमस्कार, काय करताय तुम्ही? नमस्कार. काय करताय? मजुरी काम करतो. मजुरी काम करताय. आता काय करताय? काय बसलाय का काय करत? शे आपलं भंगारचा भांगारचा व्यवसाय आहे. काय वाटतं तुम्हाला, या तुमच्या सोमवार पेठेचा विकास झाला का? काय वाटतं? विकास काय एवढे 20-25 वर्ष एवढा काय खास विकास झालेला नाही. काय वाटतं आता कोणाची सत्ता येईल? नगराध्यक्ष कोण होतील नगर परिषदेचे? नगर परिषदेचे नगराध्यक्ष शक्यतो अनिकेत राजे नाईक निंबाळकर होते. का बरं अनिकेत राजेच का पाहिजे तुम्हाला? तर काय नवीन ह्याच्यामध्ये काय घडते काय नाही ते काय करते. हे नवीन असल्यामुळे तुम्हाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय करता? उद्योग काय आहे तुमचा? मी मेकॅनिकल आहे, बारामतीला असतो. हा. पण जरा मला थोडस मी राहिलोय आता इलेक्शन साठी. काय वाटतंय तुम्हाला इथं तुमच्या सोमवार पेठेचा विकास काय होतोय? एक 35 वर्ष झालं विकास इथं काहीच नाही. गटर नाही, पाणी नाही, पाईपा टाकल्यात 2-2 फुटावरती घेतल्यात पाईपा. गाड्यांना नडत असतील ना ह्या पाईपा. आमच्या गाड्यांना फोर व्हीलर नडते. दोनदा चेंबर फुटलेला आहे त्याच्यामुळे. असं कळतं की सोमवार पेठेमध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाचे आणि बहुजन समाजाच्या वस्ती. काय वाटतं तुम्हाला, काय विकास होणं गरजेचं आहे या सोमवार पेठेत? सोमवार पेठेत विकास म्हणजे तुम्ही तर बघताय रोडचा विकास आहे का? रस्ते नाहीत. 20 वर्ष झाले एकदाच डांबरकरण केलेलं आहे, परत अजिबात झालेच नाहीत. आज मंगळवार पेठेत वगैरे आहे तिथं कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे, पण इथं कॉन्क्रीटचा तुकडा बी नाही. डांबर हाय बी निघून गेलेला आहे. तुम्ही बघू शकता ही डांबर बघा, 25-30 वर्षाचं डांबर आहे. काय वाटतं तुम्हाला, नगराध्यक्ष कोण व्हावं या फलटण नगरीचं? राजे गटाला तर मी समर्पण आहे माझं. कारण काय की वाटतंय तुम्हाला, राजेगट काय यावा? कारण की कसं आहे, नवीन रक्त आहे, वकील साहेब आहेत, ते चांगले शिकलेले आहेत, विकास करतील. विकास करतील. तुम्हाला अनिकेत राजे पाहिजेत. अनिकेत राजे 100% येणार. ही काळ्या दगडाची रेषा आहे आणि इथं विकास झाला नाही. सगळ्यांनी सगळे पक्ष येऊन बघतात इथं सोमवार पेठेत म्हणजे विकास. तुम्हाला वाटतंय की अनिकेत राजे विकास करतील? 100% करणार आहे. काय वाटतं, तुम्ही तरुण आहे, सोमवार पेठेचा विकास होतोय का? होतोय ना आता होणार, 100% होणार. का बरं आता का होणार? आता अनिकेत राजे नाईक निंबाळकर येणार 100%. म्हणजे नगराध्यक्ष कोण होणार इथलं फलटण नगर? अनिकेत राजे नाईक निंबाळकर. का बरं अनिकेत राजेच का पाहिजे तुम्हाला? आम्हाला ह्याच्या आधी काही कुठले कामं झाली नाही ती, त्याच्यामुळे आम्हाला अनिकेत राजेच ती 100% करणार. 100%. काय वाटतं तुम्हाला की फलटणचं राजकारण जर जवळून बघितलं तर तुमच्या ह्या बहुजन वस्तीचा, आता ह्यांनी ह्या काकांनी दाखवलं की इथं असे पाईपा 2-2 फूट पाईपा वर काढल्यात. गेली 20-25 वर्ष तुमच्या सोमवार पेठेचा बहुजन वस्तीचा विकास का होत नसावा? काय वाटतं? केलाच नाही, विकासच केला नाही. विकासच केला नाही. विकासच केला नाही. बाबा काय वाटतं तुम्हाला, विकास झाला का या फलटणचा? पडले तेव्हा अजून मिळाले नाही. घरं पडले मिळालीच नाही. मिळाले का नाही बरं? ह्याची फोटो काढून नेले, पंचनामा झाले. अजून का बरं? पडलं कशामुळे? पावसाने पावसाने पडले. हा. पंचनामा झाला का? तलाठी सगळे आले गेले, पंचनामा झालं सगळं. मोबदला काय मिळालं नाही? काही नाही अजून. मग ही पुढारी बघतात का, लक्ष देतात का पुढारी? काय नाही आश्वासन नाही देतात. मग आता मत मागा येतील की, येणार की. तेव्हा काय तुम्ही सांगणार त्यांना? आता काय सांगणार, हे दाखवणार की त्यांना अजून. दाखवणार. हो. अजून कसं काय? अजून कसं काय काय झालं वाटतं नाही. तुम्हाला, नगराध्यक्ष कोण व्हावं? हं? नगराध्यक्ष हे आपले आदित्य
म्हणजे महाराजांचं वाटतंय तुम्हाला? हा, महाराजांचं. हो असं होतं. नाव बोलता येईना वयामुळे लक्षात येईना तुमच्या नाव बरोबर. पोरांची नावं लक्षात येत येत नाही. हम्म. बरोबर. ती बघा ना आता समोरच आहे. पडले हा सगळं घर पडले, पावसामुळे पडलं तरी पंचनामा होऊन सुद्धा मोबदला मिळाला नाही. ग्रामपंचायत वाले आले, त्यांचे नगरपालिकावाले आले, फोटो बिटो काढून नेलं, पंचनामा झालं. आता आता पंचनामा झालं मग पैसे मिळायला पाहिजे होतं. अहो काहीच नाही मिळालं. हे बघा आम्ही पत्र्याचं स्वतःच्या फायन पत्र्याचं शीड मारून आता हे केलंय. हा. तुम्ही फोटो पाठवा. मोठ्या अनस्था या सोमवार पेठेमधली, आणि आता आपण जाणून घेतलं कशा पद्धतीने इथलं बहुजन वस्तीचा विकास होतोय का, दस्तूर खुद्द आपण जाणून घेतलं कशा पद्धतीने इथल्या पायपा बी वर आल्यात आणि रस्त्याचं तर इथं रस्ताच दिसण्यात आलाय. अशा पद्धतीचा ही सोमवार पेठ, आणि या सोमवार पेठेचं जर पाहिला ही बहुजन वस्ती आहे, आणि बहुजन वस्तीमध्ये आपण सकाळी पोहोचलोय आणि कशा पद्धतीने इथला नागरिकांचा कल आहे हा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. कॅमेरामन आशिष सह मुकुंद राज काकडे, सोमवार पेठ, फलटण.